हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. उद्या या ठिकाणी महाराष्ट्रातल्या पोलीस भरतीमधील 22 वेगवेगळ्या घटकांमध्ये जिल्ह्यांमध्ये असणारा पेपर होणार आहे. 7 जुलै 2024 अत्यंत महत्त्वाची ही तारीख, अनेकांचं आयुष्य बदलून टाकणारी तारीख आहे. तर उद्या जे वेगवेगळे असणारे पेपर या ठिकाणी पोलीस भरतीचे होणार आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यात, त्याच्याबद्दल आपण चर्चा करण्यासाठी इथं या व्हिडिओ पाहत आहोत. काही कारणास्तव लाईव्ह या ठिकाणी नेटवर्क इश्यूमुळे मी येऊ शकलो नाही, त्याबद्दल क्षमस्व. तर या असणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वात प्रथम उद्या जे होणारी पोलीस भरतीची लेखी परीक्षा आहे, या परीक्षेसाठी जे मुलं बसणार आहेत, जे विद्यार्थी बसणार आहेत, त्या सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या सर्व टीम कडून, समर्थ अकॅडमी भंडाराकडून तुमच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. खूप त्या ठिकाणी मेहनत घेतलेली आहे तुम्ही, आणि त्या मेहनतीला उद्या फळ येवो ही अपेक्षा आणि हीच प्रार्थना मी असणारी ईश्वराकडे करतो. आणि या असणाऱ्या व्हिडिओला आता आपण सुरुवात करूयात. पण सुरुवात करण्याच्या अगोदर जर समजा आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करा. ठीक आहे, व्हिडिओला सुरुवात करूयात. तर उद्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये पेपर आहे, महाराष्ट्र पोलीस भरतीचा असणारा आहे. तर याचे टायमिंग जे आहेत ते टायमिंग असणारे वेगवेगळे आहेत. प्रत्येक जिल्ह्यानुसार हा टायमिंग वेगवेगळा आहे. आणि त्याचबरोबर जे होणारे पेपर असतील ते तुमच्या सर्वांना ऑलरेडी माहित आहे की ते सर्व पेपर असणारे वेगवेगळे होणार आहेत. तर आता मूळ जर मुद्दा बोलायचं झालं तर तुमच्या सर्वांना तसं या सर्व गोष्टी माहीत आहेत की पेपरला येताना काय घेऊन यायचंय काय नाही, हे सर्व तुमच्या हॉल तिकीटवर ऑलरेडी दिलेलं आहे. तर त्या सर्व गोष्टी तुम्हाला सोबत घेऊन येतात, जसं की त्या ठिकाणी तुम्हाला दिलेला चेस्ट नंबर असेल. त्याचबरोबर तुमच्याकडे जे महाआयटी कडून म्हणजे महाराष्ट्र पोलीस भरतीची जी वेबसाईट आहे तिथून निघालं जे जे हॉल तिकीट असेल लेखी परीक्षेचं, ते घेऊन यायचंय. त्याचबरोबर शारीरिक चाचणीचं त्यांनी जमा करून घेतलेलं असेल तरी तुमच्याकडे त्याची एक झेरॉक्स असेल किंवा प्रिंट पण तुम्ही आता पण काढू शकता, तर ती प्रिंट पण तुमच्याकडे ठेवा. त्याचबरोबर एक आय कार्ड तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. कोणतंही आय कार्ड म्हणजे जसं की आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, ड्रायव्हिंग लायसन असेल, वोटर आयडी असेल, या सर्वपैकी कुठलंही एक असणारा आय कार्ड तुमच्याकडे ओरिजिनल असणं गरजेचं आहे. या सर्व गोष्टी, पॅड आणि पेन, भंडारा जिल्ह्याचं बोलायचं झालं तर त्या ठिकाणी जिल्हा पोलीस म्हणजे भंडारा जिल्हा पोलीस या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून देत आहेत. त्याच्यानंतर आता भंडाऱ्याच्या पेपर बद्दल आपण सविस्तर चर्चा करूयात. तर भंडाऱ्याच्या पेपर बद्दल जर बोलायचं झालं तर भंडाराचा पेपर हा त्या ठिकाणी जे सेंटर आहेत ते दोन आहेत. एक जयम पटेल कॉलेज आहे आणि दुसरं जेजीस कॉन्व्हेंट जे आहे शाळा, ते त्या ठिकाणी असणार आहे. आणि हे शाळा खूप दूर आहेत किंवा एकमेकांपासून खूप दूर आहेत असं पण नाही, एकमेकाला लागून असणारे आहेत. भरपूर मुलांना जर समजा हे जयम पटेल कॉलेज किंवा जेजीस कॉन्व्हेंट कुठं आहे हे जर माहित नसेल तर मी तुम्हाला या असणाऱ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्या ठिकाणी गुगल मॅपची लिंक जी आहे ती प्रोव्हाइड करत आहे, तिथं तुम्ही असणारे पाहू शकता. नसेल तर तुम्ही ग्राउंड द्याला आल्यानंतर तुम्ही समजा भंडारा जिल्हा पोलिसांनी राहण्याची व्यवस्था जिथं केली असेल तिथं जर राहिला असेल तर त्याच्या जस्ट अगोदर त्याला लागूनच असणार, तुम्ही ज्या रोड मधून आतमध्ये गेलात त्या रोडला लागूनच असणारे जयम पटेल कॉलेज आणि जेजेस कॉन्व्हेंट स्कूल असणार आहे. तर हे झालं ठिकाणाबद्दल. उत्तम अशी व्यवस्था आहे, मी स्वतः जाऊन पाहिलेलं आहे पण व्हिडिओ रेकॉर्ड करू शकलो नाही. बसायला टेबल आहेत त्याच्यामुळे त्याचा काही विषय नाहीये. खुर्च्यावर वगैरे बसून पेपर पुढं गोल करायचे काही हे नाहीये, टेबल तुमच्या समोर आहेत. 750 मुलं असणारे पेपरला बसणार आहेत, पण 750 पैकी बरेचसे मुलं या ठिकाणी अब्सेंट पण राहतील, त्याच्यामध्ये काही शंका नाही. तर ते आपण तो उद्याला पाहू. पण पेपर कसा येईल, भरपूर मुलांच्या मनात या ठिकाणी शंका आहे की सर उद्या होणारा पेपर हा कसा होऊ शकतो. कारण का गेल्या वर्षीचा जर पेपर भंडारा पोलिसांचा तुम्ही पाहिलेला असेल, चालकचा नाही म्हणत आहे मी, शिपाई पदासाठीचा, तर 69 मार्कवाला टॉपर होता. सर्वात जास्त मार्क 69 मार्क होते, ते असणारे एकाच विद्यार्थ्याला मिळालेले होते. आणि तोच विद्यार्थी ओपन मधून पण तिकडे पहिल्या नंबरला लागलेला होता. आता गेल्या वर्षीच्या पेपर सारखाच पेपर येईल का, सोपा येईल का, मॉडरेट लेवल येईल का, अजून हार्ड येईल,
तर याच्याबद्दल एक अंदाज सांगतोय, मी म्हणत नाही की सेम टू सेम असाच पेपर किंवा अशाच पद्धतीचा येईल. तसं तर या ठिकाणी गेल्या वर्षीचा जो पेपर शिपाई पदाचा निघाला होता, त्याच्या माग एक महत्वाचं कारण होतं. चालक पोलीसचा पेपर अगोदर झाला होता आणि चालक पोलीसच्या पेपरमध्ये भंडारा जिल्ह्यामध्ये मीडियम लेवलचा पेपर होता. अतिशय सोपाही म्हणता येणार नाही, मीडियम लेवलचा पेपर होता आणि त्या पेपरला असणार भरपूरशा मुलांनी 90+ मार्क घेतलेले होते. त्याच्यामुळं मुलांना वाटलं पुढे शिपाई पदाचा पण पेपर असाच निघेल, मुलांनी त्या ठिकाणी थोडस लाईटली घेतलं आणि तिथंच मुलांची फसगत झाली. आणि त्याच्यानंतर मग जो पेपर समोर आला तो पेपर पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या, त्याचबरोबर अनेकांचं त्या ठिकाणी असणारं स्वप्न भंगलं, तर काही लोकांचं स्वप्न पूर्ण पण झालं. तर उद्या जो पेपर असेल तो पेपर माझ्या हिशोबाने मॉडरेट लेवलचा असेल, म्हणजे खूप जास्त असणार हार्ड पण असणार नाही आणि अतिशय सोपा किंवा मीडियम पण असणार नाही. मॉडरेट म्हणजे त्या ठिकाणी ज्याच्यामध्ये जसं जर पॅटर्न जर बघायला गेलं 25-25-25 तर पॅटर्न नुसारच पेपर येईल. मे बी रिझनिंगचे एक 5 क्वेश्चन कमी असू शकतात, 5 ते 10. गणित आणि रिझनिंग मिळून मे बी 40 किंवा 45 क्वेश्चन असतील. त्याचबरोबर जीके वर थोडासा जास्त भर दिलेला असू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर जे 60 क्वेश्चन असतील ते लगभग असणार आहे. लगभग जो विद्यार्थी थोडा का होईना अभ्यास करतो रोजच्या रोज, त्याच्यासाठी 60 क्वेश्चन असणारे त्याला सोपे वाटतील. पण जो तळमळीने अभ्यास करतोय त्याच्यापेक्षा जास्त थोडासा, समजा जो 1-1.5 तास रोज अभ्यास करतो त्याला 60 पर्यंत सोडवता येतील. जो रोजचा 4-5 तास अभ्यास करतो त्याला 70 ते 80च्या दरम्यान, आणि जो रोजचा 8 ते 10 तास अभ्यास करतो त्या विद्यार्थ्यासाठी कदाचित 85+ पण मार्क तो घेऊ शकतो. असा पेपर असेल भंडारा जिल्ह्यामध्ये. तर या ठिकाणी इतकंच मी तुम्हाला सांगेल की व्यवस्थित असणारा पेपर सोडवा. त्याचबरोबर पेपरच्या बाबतीत OMR सीटच्या बाबतीत काही गोष्टी सांगतो तुम्हाला. OMR सीट तुमच्याकडे उपलब्ध तुम्ही पाहिलेलीच आहे. बऱ्याचशा असणाऱ्या क्लासचे पेपरमध्ये त्या ठिकाणी असणारे तुम्हाला सराव पेपरमध्ये आन्सर सीट जी आहे ती OMR सीटच असते. ज्या लोकांना त्या ठिकाणी माहित नसेल त्यांच्या समोर मी आता आन्सर सीट दाखवतोय, तुम्ही आन्सर सीट पाहून घ्या. तर बा अशा पद्धतीची असणारी तुमच्या समोर आन्सर सीट असते. ही आपल्या अकॅडमीची असणारी आन्सर सीट आहे. इथं तुम्हाला तुमचा चेस्ट नंबर असणारा टाकायचा असतो. त्याच्यानंतर जो चेस्ट नंबर तुमचा असणार आहे, जसं इथं समजा इकडे 0 आहे इथपर्यंत, त्याच्यानंतर 1 1 1 1 आहे, तर तुम्हाला या ठिकाणी हे जे चारही वरचे गोल आहेत 1 1 1 चे इथले असणारे तुम्हाला पूर्ण काळे किंवा निळे करायचे असतात. जे तुमच्याकडे तिथे असणारी पेन त्यांनी सांगितलेली आहे ब्ल्यू किंवा ब्लॅक, दोन्हीपैकी कोणती चालते, तर ती एक वापरायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला असणार जसं 1 नंबरचा क्वेश्चन आहे तर याचा आन्सर 3 आहे, जसं इथं सी, तर याला पूर्ण राऊंड करायचा असतो. जसं आहे इथं माझी पेन तेवढी असणारी मोठी असल्यामुळे ते थोडंसं बाहेर जात आहे, पण तुम्हाला व्यवस्थित असणारा गोल करायचा आहे. आणि तो गोल त्या ठिकाणी एकच एका लाईन मध्ये असेल. 2 जर झाले, थोडं एवढं जरी इतकं असणार झालं त्याच्यामध्ये, तर तुम्हाला याचा 1 नंबरच्या क्वेश्चनचा मार्क मिळणार नाही. त्याच्यामुळे एक लक्षात ठेवा की आन्सर गोल करताना खूप काळजीपूर्वक गोल करा, कारण एक एक मार्क खूप महत्वाचा आहे. येते लक्षात? तर ही आन्सर शीट मी तुम्हाला ऑलरेडी आता दाखवलेली आहे. त्याच्यानंतर आता जो आपला पुढचा मुद्दा आहे तो आता आपण पाहूयात. दिलेली आहे, तर रिपोर्टिंग टाइम किती पर्यंत आहे, तर लगभग तुम्हाला 8:30 पर्यंत त्या ठिकाणी असणार यायचं आहे. 8:30च्या आतमध्ये, जसं की 8 सव्वा 8 पर्यंत सर्वांनी असणार आपापल्या जागेवर बसलेलं असलं पाहिजे. येते लक्षात? त्याच्यामुळं 8 पर्यंत पोहोचायचंय किंवा 8 वाजेपर्यंतच आपल्याला त्या ठिकाणी असणाऱ्या सेंटरवर हजर असलं पाहिजे. 8:30 नंतर त्या ठिकाणी असणार आलं तरी तुम्हाला मध्ये घेतील, पण तुमचाच वेळ नंतर वाया जाऊ शकतो. त्याच्यामुळं 8 पर्यंत सर्व विद्यार्थ्यांनी दिलेल्या स्थळी, जसं की JM पटेल कॉलेज असेल किंवा जेजीस कॉन्व्हेंट स्कूल भंडाऱ्याच्या बाबतीत आणि इतर जिल्ह्यामध्ये जिथं जे जे असणारे सेंटर दिलेले आहेत त्या त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. वेगवेगळ्या जिल्ह्याची टायमिंग वेगवेगळी आहे, तर त्यामुळं त्या असणाऱ्या वेळेनुसार तुम्हाला उपस्थित राहायचं आहे. बाकी उद्याचा पेपर झाल्यानंतर लगेच पेपर झाल्यानंतर एक 15 ते 20 मिनिटानंतर आपण पेपरच्या उत्तरासह लाईव्ह येणार आहोत. तेव्हा त्या लाईव्ह
साठी असणारा आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, नोटिफिकेशन घंटी ऑन करून ठेवा, जेणेकरून जसाही पेपर होईल त्याच्या 15 ते 20 मिनिटानंतर लगेच आपल्याकडे पेपर असेल आणि लगेच आपण त्याचे पूर्ण असणारे आन्सर पाहणार आहोत. तर भेटूयात पुढच्या लाईव्ह मध्ये. तोपर्यंत धन्यवाद, टेक केअर. सर्वांना परत एक वेळ खूप खूप उद्यासाठी शुभेच्छा. मन लावून पेपर सोडवा आणि यशस्वी व्हा. ठीक आहे, चला, टेक केअर.